शिवाजी विद्यापीठाकडून सायबर चौकाच्या दिशेने येणारी वेगवान चारचाकी गाडी रस्ता दुभाजकाला धडकली आणि गाडीचा चक्काचूर झाला, तर चालक तेजस मोराजकर गंभीर जखमी झालाय। या अपघातामुळे सायबर चौकातील विजेचा पोल कोसळला, तर याच परिसरात शुक्रवारी रात्री एका चारचाकी आणि दुचाकी गाडीची धडक झाली। त्यामुळे सायबर चौक म्हणजे अपघाताचा ब्लॅक स्पॉट असंच समीकरण बनलंय। कोल्हापुरातील सायबर चौकात नेहमीच प्रचंड वर्दळ असते। या रस्त्यावर मावळत्या वर्षभरात 3 मोठे अपघात घडले। शुक्रवारी रात्री पुन्हा सायबर चौकातच 2 अपघात झाले। शिवाजी विद्यापीठाकडून सायबर चौकाच्या दिशेने एक कार भरधाव वेगाने येत होती। चालकाचा ताबा सुटला आणि कार रस्ता दुभाजकाला धडकून अक्षरशः हवेत उडाली। हा अपघात इतका भीषण होता की सायबर चौकातील एक विजेचा खांब अक्षरशः वाकला, तर गाडीचा चक्काचूर झाला। अपघाताच्या आवाजानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली आणि कारमधील गंभीर जखमी अवस्थेत असलेला चालक तेजस मनीष मोराजकर याला बाहेर काढलं। या अपघातात कार, लोखंडी खांब आणि रस्ता दुभाजकाचं 3 लाखापेक्षा अधिक नुकसान झालंय। दरम्यान शुक्रवारी रात्री 12च्या दरम्यान याच परिसरात आणखी एक अपघात झाला। सायबर चौक ते राजारामपुरी पोलीस स्टेशन या रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला चारचाकी गाडीनं ठोकर दिली। सुदैवानं या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही वाहनाचं नुकसान झालं। गेल्या वर्षभरात सायबर चौक परिसरात 3 गंभीर अपघात झाले, त्यामध्ये काही जण गंभीर जखमी तर काहींना जीव गमवावा लागला। शुक्रवारी रात्री पुन्हा 2 अपघात झाल्यानं सायबर चौक म्हणजे अपघातांचा ब्लॅक स्पॉट बनलाय।